पुण्यातल्या शनिवार वाड्यातल्या नमाज पठणाचं प्रकरण ताजं असताना आता सारसबागेमध्ये दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमावरून एक वाद निर्माण झालाय आणि या कार्यक्रमाला हिंदू संघटनांनी विरोध केला। या कार्यक्रमामध्ये मुलींची छेडछाड होते, धर्मविरोधी गाणी सादर केली जातात असा हिंदू संघटनांचा आरोप आहे। तर या कार्यक्रमाला विरोध करणं ही एक राजकीय स्टंटबाजी असल्याचं आयोजक युवराज शहा यांनी म्हटलंय। हिंदू संघटनेनी धमकी दिलेली आहे, त्यांचा आमचा तसा काही परिचय नाही आहे। पण गेल्या वर्षी सुद्धा त्यांनी पोलिसांना आणि उद्यान विभागाला कळवलं होतं की यांना परमिशन देऊ नका वगैरे। तर गेल्या वर्षी आम्ही हीच भूमिका घेतली होती, जर उद्यान विभागाला नको असेल ह्यांनी, पण त्यावेळेस आयुक्तांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे हे प्रकरण केलं आणि त्यांनी उद्यान विभागाला आम्हाला परवानगी द्यायला भाग पाडलं। याच्यातून उल्लडबाजी करून स्वतःची प्रसिद्धी मिळवणे, आयडेंटिटी क्रायसिस असतो काही लोकांना, काहीतरी न्यूशन्स व्हॅल्यू क्रिएट केलं की त्यांना याचा दुसरीकडे फायदा होत असतो। तेव्हा प्रत्येक ठिकाणी जाऊन काही ना काही न्यूशन्स क्रिएट करणे यापले खरं म्हणजे मला एक सांगा, तुम्ही म्हणता तो मुद्दा जर असेल तर त्यांनी डायरेक्ट संयोजकांना येऊन भेटायला पाहिजे की सर ही गाणी नका वाजवू, ह्या गाण्याला आमचा आक्षेप आहे किंवा ह्या कार्यक्रमाला ह्यासाठी आक्षेप आहे। ते तसं का करत नाही, ते सोशल मीडियावरून का करतात, याच्यातच त्यांची भूमिका लक्षात येते। शहांना माझं एकच म्हणणं आहे की तुम्हाला ज्यांनी फोन केलाय तुम्ही लिगली त्यांच्याविषयी डायरेक्ट तक्रार द्या। तुम्ही मला फोन केला किंवा तुम्हाला कोणी फोन केला किंवा कोणी भेटले, तुम्ही तक्रार द्या की मला धमकी आल्या। दुसरी गोष्ट म्हणजे त्या सारसबागमध्ये दिवाळी पाटला अश्लील कृत्य चालतात, मुली नंगेनाच चालतात पोरांचे। नंगेनाच म्हणजे काय, स्टेजवरनं चढणं, पोळींना बोटं दाखवणं, मुलींना छेडछाड। 2 वर्ष आधी एका पोरीला निरोध फेकून मारला होता, तेव्हापासून आपण ही भूमिका घेतलेली लक्ष द्यायची। त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे ड्रेस कोड, गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये अश्लील ड्रेस कोड घालून कपडे घालून तिथं ती लोक येतात। चौथी गोष्ट म्हणजे जी गाणी तुम्ही महापुरुषांची वाजवा ना, भक्तिगीते वाजवा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही। विरोध आम्ही कार्यक्रमाला केलाच नाही आहे, विरोध तिथं चालणाऱ्या ज्या घाणेरड्या गोष्टीत ना त्यांना केलेला आहे।